नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आहे 27 जुलै 2026 आणि वाजलेले सकाळचे 10:30। खूपच लवकर आंघोळ केली कारण की बरं नव्हतं, तर आज एक्सरसाइज वगैरे काय नाही केली। उठलो आणि लगेच गरम पाणीमध्ये आंघोळ केली। रात्री व्हिडिओ एडिट करून झोपलो आणि अपलोडिंगला पण रात्रीच टाकली। सकाळी उठून थंबनेल वगैरे एडिट केलं, पण आपलं जे रेग्युलर टायमिंग होतं ते मी आजपासून म्हणजे कालपासूनच चेंज केलेलं आहे। काल टायमावर व्हिडिओ अपलोड नव्हती झाली, तर ते संध्याकाळी केलं होतं टाईम। आजपासून म्हणजे ह्या ब्लॉगच्या आधीपासूनचा जो ब्लॉग आहे तर आपण टायमिंग चेंज केलेलं आहे। 4चं केलेलं आहे संध्याकाळी। आणि आज सोमवार आहे, तर पहिले शिवमंदिरामध्ये जाऊया, नंतर निघायचं आहे मुंबईला जायला। तर फटाफट शिवमंदिरामध्ये जाऊया आणि मग येऊ फटाफट घरी आणि मग तयारी करून निघू, कारण की 12ची ट्रेन आहे। विरार ट्रेन पकडायची आहे, कारण चर्चगेट जी लोकल आहे ती 11ची असते आणि लवकर जाऊन काय मतलब नाही मिळत, म्हणून थोडं लेटच निघणार आहे। And usual our day starts with black coffee. विषय असा आहे की पाऊस थांबला होता म्हणून मी मंदिरामध्ये आलो आणि मंदिरामध्ये घुसलो तसाच जोरदार पाऊस चालू झाला होता। आता थोडा कमी झालेला आहे, तर मी असंच भिजत चाललोय घरी। पण भाई जर जोरात आला तर थांबेल, कारण आधीच मी आजारी आहे, माझी वाट लागून जाईल। मौसम मस्त ना, एक नंबर। लोनावला की बारिश देख ली, पालघर की, और कहाँ कहाँ की देखोगे कमेंट करके बताओ। पावसाने जिरवून टाकली, भिजलो। Rice and वाटाण्याची भाजी. ऑलमोस्ट 1 वाजायला आलेला आहे। 1:20ची ट्रेन पकडणार आहेत। पहिले तर 12ची पकडणार होते, नंतर 1ची, पण 1:20ची डायरेक्ट चर्चगेट आहे, तर आम्हाला बोरिवलीला जायचं आहे, त्याकरता ती ट्रेन। बाकी मी भिजून आलो होतो, त्यानंतर थोडा इफेक्ट झालेला आहे, ताप पुन्हा भरलेला आहे, पण काय करणार आता, शूटसाठी जायचं आहे तर ते पहिलेच ठरलं होतं, तर तिकडे जावंच लागेल। त्यानंतर पाहू, घरी आल्यानंतर डॉक्टरकडे वगैरे जाऊया, जर 100% बरं नाही वाटलं असेल तर। आता तरी थोडीफार हालत खराब आहे। भिजून आलो, काय बोलणार। मंदिरामध्ये गेलेलो, जाताना पाऊस नव्हता, येताना थोडा थोडा होता, तर विचार केला निघतो बाईक घेऊन, पण त्यानंतर जोरदार एकदाच आला का मला भिजून गेला। हिमांशूने मला ड्रॉप केला स्टेशनवर, उमरोळी स्टेशनला पोचलो आहे। बघा, एका साईडला भरलं आहे, आता ऊन आलं होतं आणि आता परत पावसाचं वातावरण होत आहे। आता मी कोणासोबत चाललो आहे ते तुम्हाला वेट येईल स्टेशनलाच फटाफट। ती बघा ऋतिका पाटील काय करायला लागले, ऑनलाईन तिकीट काढायला लागले। तिला तिकीट काढायचं विसरली, ती तिथे वरती चढत होती, कारण ती ईस्टवरून येते आणि मी वेस्टवरून। ती बघा डोक्याला हात दिला आहे। गुलाबी छत्री जी लोणावल्याला घ्यायला घेऊन जायला विसरलेली, ती घेऊन आले आज। अगं चटणे, ही छत्री तोय नेली नाही। डन डन डन, तिकीट निघालेलं आहे फायनली। मेरी पार्टनर आ गई है, और जो छाता हे ये छत्री 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 आम्ही घेतलेली खास लोणावळ्यामध्ये फोटोशूट करायला टायगर पॉईंटवर वगैरे। तो वेगळी विषय आहे की टायगर पॉईंटवर आम्हाला पॉईंट दिसला पण टायगर दिसला नाही। पण ही छत्री तुम्ही बघा किती भारी, म्हणजे आय एम ऑब्सेस्ड विथ दिस छत्री। पण हिचा काय इस्तेमाल नाही झाला तिथे। आता जाते बोरिवलीला कुठेतरी, बघते एखाद झाड वगैरे दिसतो का, एखाद फोटो काढून माझी फॅन्टसी तरी पूर्ण करते। आज हम लोग जा रहे हैं करोड़ी की ट्रेन में। करोड़ों करोड़ों हम जाते ही है करोड़ों के गाड़ी में अभी। मुझे ही बताएंगे आपको। ही बोलली कॅफेला घेऊन येते, नाही इथे बैठकमध्ये आणून ही चहा प्यायला लागेल। चहा वेडा दिसला आणि पिणार ना, असं थोडी होऊ शकते यार। भाई मी तुला एवढा रोज डेटवर घेऊन जातो, कधीतरी माझी तारीफ करत जा। मला प्रश्न पडला, मी डेटवर जाऊ कोणासोबत? माझ्यासोबत जाम प्रश्न पडला। आता मी पण ब्लॉगिंग चालू करणार, बेस्ट। त्याच्यामध्ये मी सर्व लोकांची पोल खोलेल, सर्व A to Z। जी मी खोलत नाही ती, खरंच, कारण की जाम लोक कंप्लेंट करतात। पासून एक्स्ट्रा मॅरिटल पासून सर्व डन डन, खरंच खरंच। आपण कोणाच्या लाईफमध्ये इंटरफेअर नाही करत ना, आपण लोकांना खूप इंटरेस्ट आहे आपल्या लाईफमध्ये, तर मग मला त्यांना सांगायचं आहे की आम्ही पण तुमच्या लाईफबद्दल थोडं डिस्कशन करतो, पण थोडं पब्लिकली करतो ना, काय फरक पडतो। ऑन कॅमेरा
ऑन कॅमेरा विथ हॉट सीट. म्हणजे ते आपला प्लॅन आहे तो नाही तो सक्सेसफुल. उद्यापासून चालू नाही झाला ना चालू फक्त डन डन ब्रो डन. यू कॅन सी दिस गाईज. बहुत चल देखो गाइस, ये सब मैं फ्री में खाता हूँ क्योंकि मैं इन्फ्लुएंसर का कैमरा इन्फ्लुएन्सर कोण आहे? अरे नॉट दॅट. तुझी कोण आहे? आय एम युअर वॉट से फर्स्ट. वो लोग कहेंगे रे, मैं कैसे बोल सकता हूँ. लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. कहने दे फिर. 5:45 आणि आमचं शूट झालं. आता आम्ही निघतोय घरी. अरे भाई, एवढं भरून पोट भरून खायचं कशाला? माणसाने एवढं भरून का खायचं? इज माय फेवरेट जॉब. आणि मला अजून एक गोष्ट आणि- आता माहीत पडले. हां. ती ऐक ना, कुठली गोष्ट की आपल्या ब्लॉगला पहिले जास्त व्ह्यूज नाही जायचे, आता व्ह्यूज जातात. पण आता ना आमचे स्टॉकर्स मी एक टीच आता आमचे स्टॉकर्स वाढलेले आहेत. लोकांना फार इंटरेस्ट आहे की हा कुठे गेलाय, तो कुठे गेलाय, ती काय करते, ती कुठे जाते, काय खाते, कोणासोबत आहे, हे आणि सगळं Instagramवर बघण्यासाठी. हा, आणि इंस्टाग्राम म्हणजे तुम्ही फॉलो नाही करता आम्हाला. story बघतात. जर तुम्ही आम्हाला फॉलो नाही करत, तुम्ही आमची स्टोरी बघता की तुम्ही तुमची लज्जा घालवतात. म्हणजे तुम्हाला एवढं काय आहे माणसांशी, आणि तुम्हाला एवढं काय म्हणजे वाटतं की भाई एखाद्या व्यक्ती माहित नाही मला, तुम्ही कोणाला बघायला आम्हाला न फॉलो करता आमच्या स्टोरीज चेक करतात. पण करा तुम्ही, मग आम्हाला फॉलो करा ना. इश्यू काय? फॉलो करून आमच्या स्टोरी बघा, काहीच प्रॉब्लेम नाही आम्हाला. आम्ही तुम्हाला क्लोजमध्ये पण ॲड करतो. बघतोय रिक्षावाला न वाट माझी, बघतोय रिक्षावाला. सकाळी सकाळी लागलाय डोळा. गाईज मॅटर गाईज, हे बघा धक्काबुक्की गाईज. मॅटर भाई मॅटर. ढकल ढकल. आज निनूची जागा घेतलेली आहे प्रथमेश राऊत यांनी. प्रथमेश, 2 वडेपाव बांध, 2 समोसा बांध, ना 1 कटलेस बांध. नो ब्रो. काय 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 आय एम काय? निनाद पाटील, समीर पाटील, प्रतीक शेलगे फोटोग्राफी, शंकर काले. आणि हार्दिक आला आहे तर हार्दिक तुम्हाला चिके घेऊन आलाय का नाही, हा मोठा प्रश्न आहे. नाही भाई, चिक्क्यातच बजेट ट्रिप पेक्षा जास्ती होतं चिक्के आणलं. कधी आलाय तो? हा, कधी आलाय विचार ना पहिले. तर ते सर्व माहिती असं कधी आलाय. चिकी महत्वाची आले का नाही? जेवणामध्ये चपाती आणि कोबीची भाजी. जस्ट जेवून झालेला आहे घरी, आणि अभी मैं जा रहा है अंकित की स्क्रैम्बलर उसको लौटाने के लिए. इतने दिनों से रखी थी, म्हणजे मी जास्त चालवली पण नाही, असंच त्याला पण नव्हती लागत आणि मला पण, म्हणून मी घरीच ठेवलेली. पण आज विचार केला त्याला नेऊनच देतो. आता त्याला मी बाईक देईल, तो मला घरी सोडेल, आणि मग घरी जाऊन आपण व्लॉग एंड करून टाकू. अंकित भाईंना व्लॉग मध्ये घेतल्यावर व्ह्यूज जातात, पण अंकित भाईची स्क्रॅम्बलर त्यांना दिलेली आहे परत. अंकित, आरामात घेऊन जा भाई, परत दे. आता मला किक मारून दे फक्त, मी आता जातो घरी. हे बघा अंकित भाईचा पाय. जर कोणी त्याची काळजी घेत असेल तर त्याला स्वतःहून कॉल करून विचारा काय झालंय. आणि हे फिजिओथेरपिस्ट असेल, ब्लॉग बघत असेल तर त्यांनी मला सजेशन द्या. 12:40 झाले तर रात्रीची, आणि व्लॉग एंड करतोय. जस्ट एडिटिंग कंप्लीट झालेली आहे. हा पार्ट टाकून प्रोड्युसिंगला टाकेल. तर व्लॉग आवडले असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.